अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु सरुताई समर्थ। श्री चौंडेश्वरी प्रसन्न। श्री जगदंबा प्रसन्न। मंगलाचरण। सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानाम्। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करे प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमः परकल्याणं नमः परं मंगलं वासुदेवाय शांताय यदुनां पते नमः। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय पहिला प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे मयुरेश्वरा गणपती तुझी अगाध कीर्ती कार्यारंभी तुझी मूर्ती पूजती सकल जन। अखिल विश्वाचा नायक म्हणून नाम विनायक शौर्य कीर्तिदायक चातुर्य कल्पकससी तू। तुझ दुर्वांकुराचा मान रक्तपुष्प आवडे जाण मोदक प्रिय मूषक वाहन आगमन भाद्रपद चतुर्थी लंबोदरा पार्वती सूता तू ज्ञान बुद्धी दाता सकल विघ्न संहारिता गजानना गणराय। आम्ही अल्पमती अज्ञान तुझा परिस्पर्श लागून द्यावे आम्हा दिव्य ज्ञान उद्बोधन भक्तासी। हे भालचंद्र विनायक आम्ही अजान बालक ऐका मुची हाक कार्यसिद्धी प्रत्यर्थ। हे आदि माया सरस्वती तू कविवरांची देहपूर्ती तूच येऊनी स्मृती लेखनी हाती धरावी। सरुताई नाम सरस्वती साक्षात असे ज्ञानमूर्ती सर्व विद्या प्रकाशती विश्व प्रगती तुझ्यामुळे। शारदा कृपा झालेवरी अपंग ही चढेगिरी मूढमती असला जरी तरी होईल विद्वान। हे पांडुरंगा परमेश्वरा पंढरीच्या विश्वंभरा ज्ञान बुद्धी सागरा ग्रंथ कसाणेहा। तूच विठ्ठल तूच कृष्ण बालाजी तू वैष्णवेन दत्त दिगंबर गुरु प्रमाण सरुताई तूच शैकी। शिव शंभो शिंगणापूर सकल देवतांचे सार ने आम्हा पैल तीर ग्रंथ गाथा तारावया। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा नीलकंठा भालचंद्रा तुझ्या कृपेचा जरा वाहू दे लेखनी तुड। तुळजा भवानी यमाई माता तुझपदी ठेविते माथा तूच करता करविता आम्हा वर्ते लोटू नको। हे भुवनेश्वरी चौंडेश्वरी सकल दुष्ट संहारी निर्गुणांशी होशी वैरी सज्जनांशी आधार। कोल्हापुरी लक्ष्मी माता सकल विद्या सुभक्ता ऐश्वर्य संपत्ती शांतता सकल समृद्धी वास करी।
नरसोबावाडी गाणगापूर अक्कलकोट औदुंबर स्वामी समर्था नमस्कार तुझा हात श्री असो रेवल सिद्ध नवनाथांचे शंभो शंकर कुरवलीचे नागनाथरंगूंचे मनपूर्वक वंदन असो गजानन शेगावी शिर्डीचे बाबा साई नमस्कार तुमचे पायी ग्रंथ साकार लैलाही तुम्हा कुठे होऊ रे व्यास वाल्मिकी शंकराचार्य गणी निवृत्ती ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम सगळे सोरे सर्व संत सुकुचे मायनेवर देशपांड्यांच्यात माहेवर कराडी गिरी अहोटेर विठ्ठल भक्ती तिजी थोर सज्जनगडी रामदास समर्थ राम सेवेस दास देव महाप्रयास शिवतरगणी लिहिलेला तुकोबा शिष्य चैतन्याचे नेर तलावी टेकडीचे चैतन्य स्वप्ने तुकोबांचे मंत्र देत रामकृष्ण हरी कुसेगावी सेवागिरी वौलालेकर माणगंगागिरी राम नाम उद्धारी करी प्रीती रामावरी जन्मेश्वर मारुती रामदासांचे श्री कृष्णदेव कुसे सायेचे लिंगेश्वर अडसूंचे सर्वा नमस्कार मुचासो उभयकर काका फलटणचे यशवंत बाबा कुडोलीचे योग सामर्थ महंतांचे प्राणी मात्रावरी दया करी बुधगावचे दोंडी बुवा इस्लामपूर तलुचे दोंडी बुवा जयराम स्वामी वडगावा नमस्कार भावभक्तीने ओम नमोजी सिद्धनाथा मायनीचे ग्रामदेवता तुझ पदी ठेवितो माता ग्रंथलेखना सहाय्य करा पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात अग्नियेस ग्राम मायनी चिपळूण पंढरपूर पथावर सांगली गलटण बेदे त्यावर ऐशा स्थान बिंदूवर मायनी नगर बसत असे मायनी पूर्व पथावर अभयारण्या वाटेवर माऊली समाधी मंदिर पश्चिमेच श्री यशवंत बाबा संतांमुळे गावाचा उद्धार झाला साचा देश व लौकिकाचा ध्वज उभारला तेजोमय संत परंपरा मायनी अनेक शतके जुनी पुराणी उपयोग कल्याणी या थोर संतांचा जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहुनी एक विषयी शंका नसे सताजी बुवा सत्यवचनी वाईट विचार नसे मनी विठ्ठल भक्त कल्याणी करी दुःखितांची सेवा लोकसेवेत समाधान प्रत्येक व्यक्ती विठ्ठला प्रमाण हरण्यासी समाधान कृतीद्वारे देत असे व्याधीग्रस्त त्यांच्याकडे येई पांडुरंगाला साकडे जाई प्रेम हात घेता होई दुखणे बरे होय त्यांचे दीन दुःखितांची जाण संगमेश्वरी समाधी स्थान सरुताई भेट तसे जाऊन चालत परमार्थ गोष्टी चांद नदी तीरी भिंत महादेव मंदिरा लगत बांधे सताजी बुवा सोकुत रक्षणा संगमेश्वराला मोबदला मागे गडी त्यासी देता लिंब काढी होत सोन्याची लढी या संतांशी नमस्कार असो शरणाते शिवानंद स्वामी योगी सिद्ध पुरुष ग्रामी दुष्काळ हटवणे कामी झाला पर्जन्य वर्षाव पडला बहुत दुष्काळ 4-5 दिन उपास केवळ कुंक्यांनी दांडली बाळ याचना करी स्वामी जवळी रडत मुले बाया बापडे पोट जाळ कपाटीकडे कलकलाट काणी पडे स्वामी जाणस्त देवी स्वामींनी पाहिले नभाकडे शंकराशी अर्थ साकडे योग सामोद कामी पडे करी विनवणी पर्जन्य सोसाट्याचा सुटला वारा चमके वीज गडगडाट सारा मुसळधार पडे जलधारा कृपा स्वामी शरणातेची अजूनही रविवारी बाजार शरणाते समाधी शेजार कल्कलाट नवी पेटेवर मरुता पडे पर्जन्य दादा वैद वराडेकर उर्फ नारायण स्वामी थोर समाधी घोषपूर करे
या सर्वांसी वंदन असो. चेहरे व पावलावर ओळखी व्याधी सत्वर मंत्रयुक्त जलभस्म त्यावर उपाय गावी होय बरी. वाईट सवयी व्यसन ग्रासून एकाची दुर्जन बेशुद्ध पडे आपण स्वतः करून घेत त्रास. मनुष्यास वाटे आपण छळतो संता कारण दुष्कर्म देई सोडून पश्चातापे शरणवैद्यांसी. मायणीचे थोर संत सद्गुरु बाबा यशवंत अवलिया महंत गुरु माऊली सरुताईंचे. चांद नदी तीरावर बाबांचे समाधी मंदिर केले अनेक चमत्कार जनकल्याणार्थ. माणे मौषध बाबा संत विठ्ठल भक्ती वारकरी पंथ निजानंदेर में अनंत तपश्चर्या घडतसे. भुजंगराव पिता सुभद्रा माता ओटी जन्मला हा श्रीकांता मिटवी जनांची भ्रांता जगज्जेता परमेश्वर. अंगी पैरन धोतर कटी श्री फेटा घोंगडी पाटी अवलियांचे हाती काठी पायी जोडे चामड्याचे. सिद्धयोगी बाबा यशवंत जैसे बोले तैसे घडत सर्वत्र फिरे गाव परिसरात सोबत श्वान दिसतसे. बाबा अवलिया संत विश्वाची त्यासी खंत जैसी प्रचिती एक तैसे बहुत शिष्यगण. शिवदास महाराज बापूराव कृष्णाप्पा तावरे एव बैठकीला अनुयायी सदैव भाव यशवंत बाबावरी. बाबा असत नाथ मंदिरी कधी धनगर विठोबा पायरी कधी संगमेश्वरी करी संसार रानो माय. मायणी मध्य ग्रामात बाळा सोनार राहत त्यासी द्वयापत्य होत एक पुत्र एक कन्या. बहीण येई भाऊ बिजेला बंधू राजास ओवाळायला वडिलांची संपत्ती हवी आपणाला मिळवण्यास वाटत असे. एकटाच संपत्ती वारस ठार करावे त्यास वाटे बहिणीचे पतीस क्रूर कटास आयोजले. एटाना बाहू विजेसी आणत ती फराळासी विषभरित लाडवासी खोलीत ठेवून दिले. बहिणीचे नव्हते मणी तरी पती आज्ञेवरुणी दबाव पडता क्षणी अनिच्छेने करी कृती. भाऊबीजेचे सोहरी ओवाळणी होतसे वेळी बाबांनी टोकली अरेळी नाथ मंदिरातून मोठ्याने. यशवंत बाबा अरे बाळा सोनाराचे घर पेटले पळा पळा. सोनार होईल भस्मसात बाबा मनोमणी जाणत म्हणून जीवाचा अकांत रक्षणा निज भक्तासी. लोकांना उगवेना अर्थ घर तरी होय सुरक्षित बाबांचा शंखध्वनी होत लोक जमा झाले. बाबा एक घरापाशी त्वरित सांगे लोकांशी बघू नका ओढा ताटाशी विषभरित फराळतो. बहिणीने ताट फराळाचे बंधू पुढे आणताचे लाडू फोडता विषाचे रंग हिरवा झाला असे. लाडू फेकला बाहेर श्वाने बक्षिला तोवर मृतवत भूमीवर पडे श्वान तात्कार. संपत्ती बळकवण्यासाठी अतिस्वार्थ हव्यासा पोटी कारस्थान एकवटी बहिणीचे प्रतिराज. यशवंत बाबा अंतर्ज्ञानी टाळला अनर्थ त्यांनी घर पेटले म्हणून सांकेतिकरणी केला हो. ऐसे सज्जनांचे पाठी बाबांची कळकळ मोठी सद्भक्त रक्षणासाठी कृती करीत बाबा. मुसांडवाडी मायणी नजिक मुस्लिम कुष्ठरोगी एक बाबांसी आलीत देख कैसी व्याधी होईल बरी. बाबांचे पायाशी जखम चाटण्याचे सांगे काम मधाचे गोळी सम प्राशिता तो झाला. निवारण होय व्याधी लागे बाबांच्या चरणपदी नसीम भाव बुद्धी भक्त तेवता झाला हो. विठ्ठल भक्त बाबांसी जावे वाटे पंढरीसी म्हणून बोले चालका
काढ गाडी तुझी रे. चालक म्हणे बाबांसी, नच इंधन गाडीसी, कैसे नेऊ पंढरीसी, मज अशक्य आहे हो. बाबा बोले त्यावर, टाकीत पाणी भर, मार हँडल सत्वर, गाडी होईल सुरू की. टाकीत भरता पाणी, हँडल मारता क्षणी, एक पंढरीसी जाऊनी, यशवंत बाबा सुखरूपे. बाबावरी विश्वास देख, गडे अद्भुत सुरेख, पाहे पांडुरंग मुख, त्या बाबांसी नमनसो. आजही आषाढी एकादशी वारी, बाबांची दिंडी जाय पंढरी, पादुका पालखी नेई वारकरी, मायने येऊन पायी पंढरपुरा. फाल्गुन वद्द एकनाथ षष्ठी, बाबांची यात्रा भली मोठी, भंडारा आणि खीरपुष्टी, रथपाप मोचनी एकादशीला. कृष्णापा तावरे विंकर, सत्शील भाविक फार, राहत मायनी नगर, सत्य यशवंत बाबांसी. एका प्रापंचिक अडचण, बाबा करीत मार्गदर्शन, सुखी संसार तेन, कृष्णाप्पा भक्त बाबांचे. सन 1916 साली प्लेगाची साथ आली, द्रौपदी भार्या प्रसूत झाली, जन्मले कन्या रत्न हो. ते चदनी गावात उंदीर, पडू लागे सैरवैर, गाव पडले बाहेर, नजीकचे वाड्या वस्त्या. दोजे गेली ओली बाळंतीन, नवजात बालिका घेऊन, जात बैलगाडीतून, परिवारास कानकात्रे. बालिका जन्मा बरोबर, कृष्णाप्पाने सोडले घर, पुढे बालिकेचा संसार, थोर जन कल्याणार्थ. सोडवणी संसार हित, जन्मे लोक उद्धारार्थ, ऐसा ऐश्वरी संकेत, ठेवते नाम सरस्वती. ओसरे पेगाची साथ, कृष्णाप्पा निजग्रही येत, त्यासी द्विभार्या होत, नाम यमुना द्रौपदी. द्रौपदी सपुत्र 3, शंकर रामदास पांडुरंग जाण, सगळे द्विकन्या रत्न, इलाबाई सरस्वती. जन्मे सरस्वती आनंदा उधाण, दुष्ट काढगे चैतन्य कोण, गोड कौतुक भरे कोंदण, मोद गगनांतरी. चुमचुम साखळा तोडे, जडभार पाय पडे, बालिका चालता इकडे तिकडे, कानी पडे पदगुंजन. सरस्वती अति प्रेमळ, लहान जरी असे बाळ, योग्यता महान केवळ, प्रबळ संकेत भविष्याचा. सरस्वतीची सकला बहुत, श्रीकृष्ण नांदे गोकुळात, जिम्हा फुगडी खेळ खेळत, करीत प्रेम सर्वावरी. सकल्या असती घरी, सर्वावर प्रेम करी, बंधू माता पितावरी, जैसा पुंडलिक पंढरीशी. पुंडलिक भेटीसाठी, स्वतः आले जगजेटी, माय बाप सेवे पोटी, वाट पाहे विटेवरी. लाडकी सर्व भावंडात, कोणाचेच न ऐकत, नम्रपरी हट्टी बहुत, ऐसे होता रडे माता. कृष्णापाचे घरी सावकारी, कोणान दुबाडे तरी, सचोटी व्यवहारी, नीती नियम पाळत असे. बिनकाम कापड व्यवहार, दुजा व्यवसाय घर, चाले सुखी संसार, कृपा यशवंत बाबांची. एकदा बाबा म्हणे कृष्णाशी, सायंकाळी भोजनाशी, बेत कर आज दिवशी, तुझे कान कुंकू. यशवंत बाबा, कृष्णा बेत कर सायंकाळी जेवणाचा, आज तुझे कान कुंकू. बाबांचे आवडी भोजन बनवले कृष्णाप्पान, इष्टजनांना बोलावून, घेत विधिवत शिष्यत्व. एके दिनी काय घडत, कृष्णाप्पाकडे लोक धावत, म्हणे बाबा तुम्हा बोलावित, तेच चला सत्वरी. दुजे शिष्य बापूराव, प्रभाते भवानीसी जाव, पुनच्च सिद्ध नाते याव, नित्य नियम दर्शनाचा. बापूराव ते दिन, घेत सिद्धनाथ दर्शन, बाहेर क्षण, आळवीत यशवंत बाबा. घातला 85 हात, दोन्ही टोके फिरवित, गळा आवळण्याकृत,
पीळ बरू लागे बाबा. बापूराव म्हणे बाबा प्रती, ऐसी काय करता कृती, सोडा मज प्रती, अहो पाटील अहो बाबा. ते स्थितीत बाबा म्हणे, जवळी आले माझे जाणे, मम समाधी मंदिर होणे, कामास जबाबदार कोण या. बापूराव म्हणे आम्ही करू, समाधी मंदिर उभारू, सर्वजण स्वीकारू, तेथ उपस्थित भोजन. बाबा म्हणे नज सर्वजण, तूच एकटा जाण, येण जबाबदारी घेण, तुझ मान्य आहे का. बापूराव म्हणे मानीन, तुमचा शब्द प्रमाण. बाबा म्हणे जामीन, परी कोण यासी. नामदेव सावकार पुढे येऊनी, म्हणे मी होय जामीन. बाबा हातेचे खुणेन, नकार देते झाले. बहिऱ्या कृष्णाशी बोलावून, आणा कोणीतरी जाऊन, कृष्णाप्पा येता धावून. बाबा विचारत तयासी, मग समाधी मंदिर उभारण्या जबाबदार, हा होय बापूराव येळगावकर, तू जामीन होशील का. कृष्णाप्पा म्हणे सोडा आता, होय मी जामीन स्वतः, निश्चिंत राहावे श्रीकांता, तव सोडत बाबा तयासी. अर्थ बाबांचे कृतीचा, वारसा मम कार्याचा, कृष्णाप्पा कन्येने चालवण्याचा, संकेत दूर झाला असे. कालांतराने सरुताई बाबांचा वारसा पुढे नेई, ईश्वरपणास जाई, होई लोकोद्धारा कारण. सरस्वती माऊली प्रेमळ, अनन्य ममता बळ, भक्तजन हित केवळ, मातोश्री जाणत असे. मध्यम उंची मजबूत बांधा, अंगी पेहराव साधा, जाई ईश्वर पदा, मोक्षदायी सरुताई. तेजपुंज काया कांती, दिव्य नयन ज्योती, तपस्से रमे कांती, भ्रांती सर्व विश्वाची. नऊवारी साडी चोळी, ताईंचा पेहराव जुने काळी, लहान असता ते वेळी, सर्वत्र पद्धत असे हो. नमो माते सरुताई, माता ठेवितो तुझ पायी, ग्रंथ कळसानेई, लेकरावरी कृपा असू द्या. आम्ही अजान बालक, तुझ कृपा होता देख, ओवी होईल सुरेख, श्रवणी वाचनी आनंद. सर्व संत विठ्ठल प्रेषित, परमात्म्याचे कार्य करीत, अध्यात्माचे दूत, दाते मोक्षपदाचे. ज्याची मनपूर्वक भक्ती, जे जाणती माऊली प्रती, तयाचे अमृत कुंभ हाती, नच भीती कशाची. संत चरित्र सत्य परी, अनुभवाची बासरी, दृढ भक्तीचे कैवारी, श्री हरी सकल संतजन. ऐशा संतांशी भजावे, ऐशा संतांशी पूजावे, ऐशा संतांचे शब्द मानावे, तो जाय मोक्षपदा. एका धर्मासी ग्लानी, परमेश्वर अवतार भुवनी, संत योगांची ही फुलराणी, आपली वाणी पवित्र करा. सरस्वती ही तुमची कहाणी, सर्वेंद्रियांचा कान करोनी, ऐका सुस्वर कंठस्वाणी, डुंबत राहावे गोड संगमी. नमस्कार सर्व श्रोतांशी, नित्य स्मरावे ताईंशी, साधून घ्यावे पर्वणीशी, वेळ आता दौडू नका. ताईंची ज्येष्ठ बंधू सून, लिहितसे ओवी गाण, माऊली आत्म्यासी जाणूनी, श्रवण सुख श्रोत्यांशी. श्री गणेशार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री सरुताई अमृत ग्रंथस्य प्रथमाध्याय होडः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी
श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 2 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सरुताई गुरुभ्यो नमः। गुरु माझी मती मंद, परी घेतसे छंद, लेखणीतील आनंद मोद दे सर्वाते। सरस्वतीच्या बाललीला पाहुणी माता द्रौपदीला, तैसेची माता यमुनेला आनंदाला उधाणते। बालपण सुखात गेले, सखी सवंगडी जमवले, सरस्वती भातुकली खेळे, स्थळे विष्णू मंदिरी। श्रावण मासी खेळासी पूर, ललना धरिते फेर, सरस्वती सानपोर गातसे फेर गाणी। माता द्रौपदी सज्ञान, ती गातसे भक्ती गाण, सरस्वती ती अजाण अनुकरण मातेचे। द्रौपदीचा वरदहस्त, सरस्वतीची मातेस मदत, घरकाम चपळ करीत, कांड्या पाजणी वशारणी। दिसा मासा सरू वाढे, कृष्णा पाला पडले कोडे, कैसे लग्नाचे साकडे, कोणाकडे द्यावी सरस्वती। मायनीतील प्रतिष्ठित, कापड व्यापारी रघुनाथ, कवडे घराणे सुस्थित, अनुरूपवर कन्येसी। सन 1932 लग्न झाले थाटात, वधूवर लखलखीत, मडवते सोन्याते। आदर्श पत्नी पतिव्रता, कवडे घरी लक्ष्मी माता, श्रवण भक्ती वैकल्यव्रता, करिताने माने सरस्वती। सरुताईस मातृत्व आले, पोटी जन्मली 6 मुले, परी ईश्वरास न रुचले, 3 लाभली त्यापैकी। मोठी कन्या कृष्णाबाई, अनुज लक्ष्मण भाई, तिची ती सुशीलाई, बागडती कवडे घरी त्या। सरुताईंची पिलाबाई बहीण, येई माहेरा कारण, तिसी विचारित सर्वजण, शेजार पाजारी बोलावित। राजापूरच्या श्रीमंतांची सून, अंगावरी रुळे दागिन, प्रेमळ समंजसपण, सरुताईवर प्रेमसे। सरुताई तिसी गमतीन, वदे सोनारंगी म्हणून, त्याच्यातही गोडपण, आर्तमन लपलेले। जाता काही दिन बरे, सरस्वतीस आर्तस्वरे, दुःख कष्ट न सरे, सहन करे सरस्वती। धाय मोकली ठाई ठाई, सोसवेना सरुताई, देवा धाव धाव माई, करुण हाक ताईंची। सरस्वती सच्चिल सज्जन, अति त्रासती पती ग्रहजन, पुढे आले घडून परिवर्तने वेडात। जैसे गोंदावले कर गुरु तुकाई, तैसेची रूप विदेही, परमेश्वरी ध्यासताई, गाई आत्मज्ञानाची। संसाराचा आला तिटकारा, सरू फिरे सैरा वैरा, वाळू माझी पाडूनी झरा, प्रासती जल ओढ्याचे। टाकून देती अंगावरील लुगडे, पळती तरा तरा पुढे, कधी सापडे न सापडे, होती अचानक दिसेनासी। कधी माहेरी थापे शेणी, राटावरी तथा स्वयंपाक पाणी, अचानक येता मणी, निघून जाती घरातून। माता द्रौपदीस चिंता, कसे होणार सरूचे आता, सोडवा हो गुरुनाथा माथा चरणी बाबांच्या। जे जे जन सांगती भले, ते ते सर्व केले, परी वेड न गेले, काय करावे सुचेना। तंत्र मंत्र औषधोपचार, बंधू करती अपरंपार, परी एकही वार, अल्पही गुण येईना। मायणी पश्चिमेचा निमसोड गाव, येळा नदीचे नाव, पलीकडे शिवलिंगा भाव, देवमठ कोळेकरांचा। ऐशा पवित्र स्थळी, शिव अग्निहोम वेळी, विस्तवे चालण्याची पाळी, शुभ सुंदर पवित्र।
सरूस अग्निहोमा नेले, बंधू रामदास सवे गेले, विस्तवातून चालवले दगदगत्या अग्निकुंडा. परी काही फरक नाही, वेळी खुळी सरूबाई, कधी कुठेही जाई, वेळी अवेळी घरातून. गावठाण वेताळ माळ, 14 वर्षे सलग काळ, एकांत निवास सकळ, तपस्थळ गावचे वायव्ये. वेताळाचे मंदिर छोटे, लवणमळ्याचे मध्य वाटे, निर्मनुष्य परिसर काटे, भीती वाटे बर दिवसा. दिवसा तिकडे फिरे न कोणी, ताईंची अर्थ विराणी, ऐकोणी अंगाचे पाणी, लटलटा कापे मनुष्य. वेताळमाळी ताईंचे किंचाळणे, ओढा भेदून गावात ऐकू येणे, सांगती लोक जुने पुराणे, स्मृतीने आजही. अन्न पाण्याची पर्वा नाही, भटकती दिशा दाही, प्रेताजवळी मिळे काही, सरूबाई भक्षण करीतसे. प्रेतावरील घाली कपडे, स्मशानातील अन्न रोकडे, बाजती कंसाचे हुडे, पुढे जळलेल्या चितेवरी. जैसे स्वामी समर्थे कंटकशय्या, तैसे निवडुंगावरी सरुताई मैया, शांत शीतल निश्चल काया, निद्रिस्त सरुताई. लोक देखोनी आश्चर्य करती, कैसी ही ताईंची रीती, निवडुंगे निश्चल कांती, मती गुंग सकलांची. अवतरला दत्त अवतार, अघात करुणा सागर, प्रेमाचे हृदय क्षीर, नैनी नीर गुरूंच्या. सर्प विंचवाचे नसे भय, ब्रह्मानंदी लीन माय, अजगरे वंदिती पाय, संत सरुताईंचे. सर्प विंचू भुजंग, दर्शन घेई ताईंचे चांग, वळवोणी अंग, सांग डोलती ताई पुढे. वेताळ माळा अलीकडे, मिळती 2 ओढे, संगमेश्वर मंदिर पुढे, संगमाच्या मध्यभागी. चान नदी अनफळ ओढा, संगम पावला दुथडा, पार्वती शंकर जोडा, विसावली ते तसे. मंदिर म्हणले संगमेश्वर, प्रत्यक्ष शिवाचा अवतार, निसर्गरम्य परिसर, पुरातन शतक 14वे. हेमाडपंथी बांधकाम, मूर्ती कलाकुसर उत्तम, उत्थित शिल्प कोरीव काम, मंदिराचे बाह्यांगी. ऐशा संगमेश्वर मंदिरी, ताई शिवभेट होई, भक्ती रसे गाणे गाई, सरुताई संगमेश्वरी. चांद नदीला तुडुंब पाणी, पाण्यात बुडाली तिरे दोन्ही, ताईसाठी आली पर्वणी, पोहत येई पाण्यातून. तहान भुकेचे भान नाही, परीर शरीर धर्मास हवे काही, अन्नासाठी पोहत येई, सरुताई गावात. ती पहा वेडी सरी, म्हणती गावची पोर सारी, मागे लागुनी दगड मारी, भारी त्रासती सरूला. प्रचिती पूर्वी सोसली निंदा, सरुताई साक्षात गोविंदा, प्रचिती नंतर ठेविती माथा, म्हणती जय सरुताई. सोसता टाकीचे घन, मग येते देवपण, तैसेची सरस्वती जीवन, संतगण झाले. एकटक देखे आकाश, 2 हात टाळ पाश, नामस्मरण ईश, परमेश्वरी ध्यास असे. कडकपण विदेही स्थिती, कोणा फिरकू न देती, येताची दगड हाती, देती बिरकावणकी. जनलोका वाटे भीती, काय करेल सरू कृती, घाबरे ते पळून जाती, जवळ नये कोणीही. पृथ्वी हेची घर, आकाश हे स्वभावर, रानो माळ संचार, दिनाचार माऊलींचा. बाबळीचे विस्तीर्ण बन, जुपारचे रखरखते ऊन, ताईंचे कोटे स्थान, ठाव कोणा लागेना. कधी ठाण मरियाई, ओढ्या काठी यल्लमाई, सुखापूरची अंबाबाई, ताई मारुती मंदिरी. कधी धनगर विठोबा पायी, संगमेश्वर मंदिरी जाई, अचानक गावात येई,
होई बैठक नाथ मंदिरी. कधी खंडोबाचा माळ, क्षणात गावठाण वेताळ. स्मशान भूमी अनफळ, रुळे मशिदी संचारैसा. नदी काठी वाळूवरी पहुडावे, अथवा जला माझी डुंबावे. ब्रह्मानंदी लीन व्हावे, गावे नाम एक चित्ते. विष्णू मंदिरी असे ताई, भक्ती रसे गाणे गाई. नाद गुमे लवलाही, नवलाई त्या गाण सेवेची. कधी तोरोच्या ओट्यावरी, इंडिया बँक कट्ट्यावरी. कोणा घरी वा ओट्यावरी, बस थांब्यावरी वा पथासी. पूर्वी गॅटीवर बसे ताई, उभारले गणेश मंदिर ठाई. परमेश्वरी लीला काही, गोड अगम्य अतर्क्य. विस्तीर्ण पठार भारत मातेचे, स्थान नित्य ताई बैठकीचे. अवतरली सरस्वती साचे, महाविद्यालयाचे उभारणे. पूर्वी ताईंचे बैठक स्थान, तेथेची मठ सगुण निर्गुण. निर्विकल्प समाधी जाण, विदेही पण गुरूंचे. संत विठ्ठले दिंडी जाई, कराड गुणी मारुती बुवा पायी. जाता जाता ठेवला देही, तोही मायणीच्या पूर्वेला. अभयारण्ये वाटेवरती, मारुती बुवा समाधीस्थ होती. स्वतः ताई भेटी जाती, चालती परमार्थ गोष्टी. भूत भविष्य वर्तमान, तिन्हींचा अंदाज घे कोण. ताई अगाध अगम्य निपुण, ब्रह्माट ज्ञान जाणतसे. शेती वाटे शेतकरी, अंगोसा डोक्यावरी. पदार्थ अचूक हेरी, ताई माधुकरी मागतसे. जैसे दत्त प्रभू गाणगापुरी, मागत होते माधुकरी. तैसेची मायनी नगरी, सरुताई परी होतसे. दही ठेचा पिठलं भाकरी, उसळ धपाटे पुरणपोळी. घेऊन ये सत्वरी, घरी आहे तुझ्या जे. जो असे निस्सीम भक्त, त्याचेच घेई ताई फक्त. करीतसे माया मुक्त, भक्त वत्सल सरुताई. सन 1945 साली, यशवंत बाबा यात्रा निघाली. वार्षिक प्रथा पडली, 1930ची समाधी. सद्गुरूंचे यात्रेत ताई, स्पर्शिता विक्री होई. हर्षोणी दुकानदार जाई, ताई कारणे पूजती. सातारचं भांड्याचं दुकान, ताईंनी मांडले स्थान. वजन काट्या मागे जाऊन, स्वतः आपण बसत असे. दुकानात गर्दी फार, माल संपे दिवसभर. मागवी मालक पुढचे सत्वर, वारंवार घडत असे. म्हणून सर्व बोलावित, यात्रे करू निज दुकानात. आमचे इथे बसा म्हणत, आग्रह फार होत असे. पुणेकरांच्या दुकानात, पालाचे खांबासी थांबत. जेव्हा जेव्हा ऐसे घडत, तेव्हा होत बहुत विक्री. दुकानदाराचे येता ध्यानी, यात्रेचे शेवट दिनी. ओटी भरे खना नारळांनी, मातोश्री सरुताईंची. पूर्वी भाविक पाटील विठ्याचे, दुकानी मेवा मिठाईचे. फोटो लावित सरुताईंचे, पालावरील दुकानात. हे बघ वेड्या सरीचा त्यांनी, फोटो लावलाय दुकानी. ऐसी आश्चर्य जनवाणी, घुमत असे यात्रा पथावर. सरुताईवरी श्रद्धा नितांत, प्रतिदिनी फोटो पूजित. सरुताई येता पालात, खूप आनंद होत असे. यात्रेत सालाबाद प्रमाणे, सेवा करती करकमचे दुधाणे. मधुकर चंचला अति प्रेमाने, ठेवून घेती ताईस. 64 सालापासून येई, दुकान दुधाण्याचे मिठाई. 15 दिन चालत राही, ताई मुक्कामी पालात. यात्रा विठा पथावर, ताई असत नदी किनार. लोक पाणी नेण्या वारंवार, नदीवर येत असत. संध्या समयी देखल्या ताई, पुनच्च स्वयंपाक भोजन होई. चैन पडेना चंचलाबाई, शेजारी हाक देई सुभद्रेसी. चंचला सुभद्रा नदीवर, सोबत धाकला धीर.
घेतला कंदील बरोबर तरीही तेच ताई रात्र मध्याणी जाय वाळूवरी पहुडे माय मणी गलबलून जाय नेऊ आपण पालावर दोघींचे खांदा दोन्ही हात ताईंसी अलगत उठवीत पालावर घेऊन येत विश्रांती प्रत ताईंसी प्रभाते चंचला वदत ताई घालू का अंघोळ येत घाल की नको कोण म्हणत ऐसे वदत मातोश्री हंडाभर तापवती पाणी शिके काळी तेल उटणी चोळून घालतीत नानी गुडी चंचला सुभद्रा शारदा ताई म्हणे गेली दोन आता येतील पुन्हा दोन बालके तुझ पोटी जाण शब्दाप्रमाणे लाभ घडे चंचलाची मुले न जगत बोलाप्रमाणे पुनच्च दोन होत कृपा आशीर्वादे लाभत संसारात भरे सुख कोणाही देत सरुताई शेव चिवडा मिठाई आमचे दुमत नाही दुकानदार बाई म्हणत गुढी पाडव्यास पटके बाला येई पादुका पोशाख अंगठी देई काढून देई लवलाही ताई कोणाही भक्तासी दुःख आनंद क्लेश आधीच कळे भविष्य ताई साक्षात परमेश वाटे लोकास आश्चर्य व्यक्ती येताची पुढे सांगे भूत भविष्य रोकडे कोण हे आश्चर्य घडे सकल कोडे उलकीतसे पांडू पोऱ्याचे कापड दुकान भिंतीवरी तस्बीर छान गांधींचे देहावसान अंतर्ज्ञान ताईंसी ताई उभ्या उभ्या रडत फोटोवरी फिरे दोन्ही हात गेला बाबा म्हणत मग तार येत डाक घरी 1948 काळ नव्हते प्रसार माध्यम बळ पेपर पोस्ट तार ते वेळ अन्य उपाय नसेची संत प्रेमाचे सागर शांती दयेचे आगर परमार्थाचे सार दार ऐसी ममतेची ताईंचे हलवणे हात जणू नामस्मरण रीत भगवंतावरी प्रीत होतलीन ब्रह्मानंदी ताईंचे ओरडणे किंचाळणे लगेच अचानक हसणे कधी शिव्या देणे बडबडणे स्वतःशीच शब्द उच्चारता ताई हुंकार मागून येई सरस्वती बोलत राही तेही हुंकारासवे ज्ञानदेव दिवटे बालपणी मारुती मंदिर येऊनी खेळत असता अंगणी तेत ताई बसतसे सरुताईंचे मुखातून ऐकले आवाज तीन एक स्त्री पुरुष दोन प्रश्नोत्तर चालतसे विलक्षण होय अचंबित ताई परमात्म्याशी बोलत संवाद घडे अघटित कलियुगी काणी पडे प्रसंगाची होता आठवण अंगावर काटा दारुण भाग्यवाना ताई स्मरण क्षण साक्ष दिव्यत्वाची ताई मारुती मंदिरात कधी बाहेर कधी आत मंदिराचे मागे पहुडत भ्रांत नसे कोणाची अन्न पाण्याची पर्वा नसे कोणी देई कोणी देत नसे परी विनम्र भावसे मातोश्री सरुताई ठाई मागतसे आवर्जून भोजन कधी हक्क नसे जाण ऐसे हे पूर्वजीवन कथन करी वृद्धजन श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य द्वितीय अध्याय गोडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातोश्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3 प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी
श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 3 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी विघ्नेश्वरा, तू बुद्धीचा आसरा, ओरोपीस लेखणी तुझ करा, लिहिवी तमदसी निमित्ते, शब्द उमटती ओंकारातून, निस्तब्धतेच्या परिपाकातून, ओघोते शब्द ऐतलयीतून, करविता तूच से सरुताई आमच्या ओंकार स्वरूप, बाह्य पाहता साधे रूप, अंतरी अवस्था बहु अनुरूप, दीप प्रकाशक विश्वाचा, स्त्रीने कैसा प्रपंच सोडावा, रूढी धर्म बंधन जीवा, बाबांचा आदेश असावा, रूप वेड्याचे दावियले, सर्व संग परित्याग, तोची संन्यास योग, हृदयी परमात्म्याची जाग, तोच सुयोग जगताचा, रिद्धी सिद्धीने मांडले ठाण, सरस्वतीचे हरपले भान, वय अवघे तरुणपण, ध्यान धारणा एकांती, स्वरक्षणार्थ उग्र रूप, दाखवावे लागे स्वरूप, उपासनेत एक रूप, 6 तपे ताईंची, 1942 पासून 2012 येण, 17 वर्षे जाण, रूप अवलिया ताईंचे, विवाहानंतर बहु त्रास, जन्म दिला 3 मुलास, पतीने पाठवले माहेरास, गावातच माहेरसे, माय द्रौपदीचा जीव तुटत, पोटच्या गोळ्याचे काय अघटित, परिपूर्ण काळजी घेत, द्रौपदी माता लेकीची, माता असे तोवरी, जाऊन देई बाहेरी, कैसे पोरीचे होणार परी, सतत चिंतामणी असे, मातेच्या मृत्यू नंतर, सलग सोडले घर, भिक्षा मागे वारंवार, संचार सर्वत्र झाला, 1944 साली, पुन्हा प्लेगाची साथ आली, गावे बाहेर निघाली, राहुट्या राणामळ्यासी, गावात शुकशुकाट होता, एकटी पडे सरस्वती माता, गाठीवर वाट धरी स्वतः, पुणच्च वेताळमाळावर, खवळूनी गंमत करण्याचा छंद काही जणांचा, ऐसे सर्व सोसण्याचा, निगडीचा असे काळ, लोक मारित पत्थर, मागे पळत गावभर, जव देखिला चमत्कार, रूपांतर फुलात झाले, ओळखीचे लोबाचे घरी, जाऊनी मदत करी, सरकामी करते परी, म्हणे जुने काळी सरस्वती, लहरी प्रमाणे जाणे, स्वयंपाका मदत करणे, कांड्या उकलणं भरणे, देईल ते घेणे चालत असे, मुलांचे विवाह भार, पडे आप्त इष्टावर, बंधू शंकराने कन्या मीनाक्षी सत्वर, दिली ताई सूत लक्ष्मणासी, मोठी कृष्णाबाई पडे, घरी फलटणचे जमदाडे, छोटी सुशिला डोई पुढे, मुंबई भोई वाड्यात असे, मुलगा लक्ष्मणाचे विवाहात, वेशी पासून मांडवात, मज न्यावे वाजवित, हट्ट धरी सरुताई, म्हणूनी ताईंसी वाजवित, बंधूनी आणले मांडवात, घाली स्नान कळसात, घेत पिवळी पैठणी, विवाह समयी 2 दिन, राहे माहेरी आपण, मणी येता जाय तत्क्षण, निघून माहेर घरातून, वरचेवर येतसे माहेरी, बंधूस वाटे होईल बरी, आता स्थिर राहील परी, पुनच्च निघून जातसे, झाला भ्रमनिराश, कुंठले सर्व उपायास, सरस्वतीचे चित्तास, ओढ परमात्मा भेटीची, साधारण 1957, माऊलीसी तुसडा वागण, हसणं अन दगड मारणं, खायला न देणं चालत असे, एक इसम करीत काय, वृक्षाशी बांधली माय, खूप मारपीट होय, सहन केले मातो श्रींनी, ही तर वेडी पोर, ही काय करू शकणार, मज कोण विचारणार, ऐसे वाटे त्याचे मानसी, बहुत झाला वेदना, सरस्वतीचे शरीर म्हणा,
परीन येई करुणा माऊली वदना शब्द पडे. सरस्वती तुझा वसखंड होईल, संतांशी जो देईल त्रास त्याचा होई सर्वनाश. तैसेची झाले इस्मास वसखंड तयाचा झाला, आता त्याचे कोणीही अजिबात हयात नाही. वाईट कृत्याचे फलही वाईटची मिळतसे, संतांशी जो देईल त्रास मोठी शिक्षा त्यासी खास. दैव देव उतरे न्यायास शिक्षेस पातळी संशय. दुखू नये कोणाचे आत्म्यास देऊ नये कोणा त्रास. परिवर्तन दुष्कृत्यास दुःखास कारण होतसे. क्षणभंगूर कौर्यात सुख निरंतर वाट्यास दुःख. न समजे त्याची मेक तव जीवन व्यर्थ होय. ज्याचे निर्मल मन त्यासी कैसी भीती जाण. कसाला लागता सोन अधिक पिवळे होतसे. सरस्वतीचा लागे कस हळूहळू उतरे प्रचितीस. वाटू लागे जनाची आस सरीची होय सरुताई. राम ताळेकरांचे कापड दुकान भिंतीवरी तस्वीर छान. नेहरूंचे सरे आयुर्मान अंतर्ज्ञान ताईंसी. फोटोकडे पाहून ताई मोकले धाई धाई. पेटले पेटले बाई वार्तानंतर भोवाणी. 1964 चा काळ नव्हते प्रसार माध्यम बल. पेपर रेडिओ फक्त ते वेळ अन्य मार्ग नसेची. बातमी येण्या अगोदर रडे माय नेत्यासाठी थोर. देशावरी प्रेम अपरंपार फार व्याकुळ होतसे. जरी जाणार कोणी भक्त अगर कोणी इष्ट आप्त. माईस कळे अंतरात रडत असत्या आधी. पुढे भक्त बहुत बरेच काही दान देत. लगेच देऊन टाकीत कोणा हर भक्तासी. नसे भाव आपपर विजय परिपूर्ण मोहावर. सर्व माझी चले कर माऊलीसी वाटतसे. आपली कन्या अगर सूत त्यासी द्यावे ऐसे मत. कधीही नव्हते माऊली प्रत मानित सर्वासी समानत्वे. परित्यागी संसार हे विश्वची माझे घर. ऐसा असे कृती सार मातोश्री सरुताईचा. जरी संकट कोणा भक्तास कळे मातोश्री हृदयास. योजी अध्यात्म शक्तीस जाई साह्यास त्वरेने. सरुताईंचा लक्ष्मण सूत मुंबईस राहे वरळीत. सेंचुरी मिल घडी खात्यात होते तेव्हा नोकरीसी. काळ 1976 आजारी पडे वरचेवर. सावत्र बंधू कुटुंब भार फार मनस्ताप होतसे. या सर्वांशी कंटाळून वरळी समुद्र किनारी लक्ष्मण पाण्यात उतरे जाऊन. मणी धावा मातोश्रींचा हळूहळू जातसे पुढे. एक एक पाऊल जलात पडे समुद्र लाटांचे तांडव खडे. वेळ संध्या समयीची जीव देण्या सरसावले मन. मातोश्री आली धावून हसता हसते घेतले खेचून. क्षण मात्र केले दूर त्यासी. काय करतोयस आई म्हणे लक्ष्मणास. हरपून जाय बाणास क्षणात ते द्वासूत लक्ष्मण. पुणच्च बाणावर येई मातोश्री अदृश्य होई. इसम एक फक्त काही दूर अंतरी वासे. मायनीत बसून ताई वरळी समुद्र किनारी जाई. निजपुत्रास खेचून घेई जीव देता रक्षियले. सरुताई सूत लक्ष्मणास मुले विजया विद्या संतोष. विश्वची नातवंडास सरुताई आपुली मानतसे. मोठी कन्या जमदाडे कृष्णाबाईस. सूत शांताराम विलास. कल्पना संजीवनी शारदेस. पंचपत्यास जन्म दिला. छोटी कन्या डोई पुढे सुशीलेस. मोहन मनोहर द्विबाळास. मालन मंजुळा मीनाक्षीस. पंचपत्यास जन्म दिला. सरुताई बाहेर पडणेचा काळ. मोठीचे वय 10 वर्ष केवळ. संगोपन झाले लढीवाळ. 8वे सर्व कृष्णाबाईसी. एका पाठोपाठ इतर 2 वय अवघे असे लहान.
माते विन उर्वरित बालपण करुण अवस्था बाळांची कृष्णेस ओळखत ताई तिचे पती सवदे जावई सुशिलेस नच ओळखत ताई तीस वाईट वाटतसे साल 1986 द्विकन्या ताई भेटीसी सवे घेऊन मालन नातीसी चरणापाशी येऊन ठाकल्या एकटक मातेकडे पाहात भान हरपे अंतरात मातेचे प्रेम हवे मजप्रत सुशिलास वाटे मनोमणी अश्रू ढाळत धाई धाई परमेश्वर स्वरूप आमची आई सर्वांसवे जनांची माई जाई भारावून अनूप पतीचे होय देहावसान पदरी 5 मुले जाण प्रपंचाने ग्रासले मन करुण सुशिला आई पाशी सरुताई मुखगोष्टी जाणून नातीकडे बोट करून वदे सुशिलाची क्षण ज्येष्ठ मालन तुझा पुत्रसे सरुताई ही तुझा पोरगाच आहे पुढे मालनचे पदवी शिक्षण नोकरीस शिक्षक म्हणून लहान भावंडांचे पालन शिक्षण विवाह सर्वही सरुताईंची भविष्यवाणी वदली असे सहज मुखातून प्रचिती अनुभव कहाणी तंतोतंत सत्य असे सुमन राक्षेची बहिणे दिली मायनीचे चण्णे लग्न समारंभा कारणे एत मायनीसी झाली कानोल्याची परडी सुहासनी सोडत दुर्डी सद्गुरु माय खडी गडी प्रांगणी चण्णेच्या अंगावर प्रेतावरील कपडे केश बुरु बुरु उडे कपड्यांशी चिकल सडे पडे भिक्षेशी बाहेर सरुताई मला 5 कानोल दि की सुमन राक्षे देत 5 कानवले सासूसी विचारून भले मोठ्याने हास्य केले पाहिले सरुताईशी ऐसा एता मधुर क्षण होत प्रथम दर्शन सद्गुरु कृपे विन अन्य उपाय नसेची पुढे सुमनचा ज्येष्ठ सूत दुकानी मद्रासला जात रेल्वेतून पडे तेत मांडीचे हाड भंगले करी उपयकर काका धावा दुःख आक्रोश जीवा तरीही हरिपाठ गावा देवा पुत्रासी वाचवरे बोले काका स्वप्नी तू जावेसे मायनी जवळीनच पैसे म्हणूनी फलटणी येऊ नको गे चांद नदीला तुडुंब पाणी पाण्यात बुडाली तिरे दोन्ही ताई पुराते बैसोणी मणिलीन ब्रह्मांडी नदी काठी सुमण काकांसी आळवी म्हण सरुताईनी तक्षण त्वरे बाहेर यावे म्हणून ताई बाहेर येता क्षण सुमन घेत दर्शन दिगंबर स्वरूप जाण कृष्णदेव स्वामी देखिले ताई म्हणे आली ग माझी शांती सगुण रूप एकांती सुमनची फिटे भ्रांती विश्रांती घेई नदी तटी स्पर्शली पदकमले पायासी लावी कुंकुम टिळे सरुताई म्हणे तद्वेळे कुंकू कपाळी लावावे ओढला कपाळी नाम आता प्रसादाचे काम आणला शिरा अनुपम देती सुमनताईसी शिरा हातात घेत ताई म्हणे स्वतःचीच घाई घाई दत्त्या खा घेत थोडा प्रसाद ताई सुमनेशी पुन्हा देई देहा सुताशी नेई होईल बरा त्वरेची घेई प्रसाद सुमन देत्या पुत्रासी नेऊन तव 6 मास आधी होऊन पूर्व प्रमाण चालू लागे धन्य धन्य सरुताई भक्तांची माऊली आई पिढा अपत्ती जाई लवलाही संत कृपे अवतरला दत्त अवतार अगाध करुणा सागर प्रेमाचे हृदय क्षीर नैनी निर्गुंजा मायणीतील गीताबाई कोळी सरुताईंची सखई जुने काळी सासर माहेर एक स्थळी सकळींचा लळा असे सकळी नंदन विष्णू कोळी करीत सेवा वेळोवेळी पुढील खोली मोकळी ताईसाठी राखीव शेतात जाता लावीत कडी आवश्यक वेळा ताई उघडी हक्काची निवास झोपडी सरुताई येत जातसे प्रतिदिनी जेवण वेळी सरुताईसी शोधून आणे कोळी
शारा ताईंच्या उपहार गृहाजवळी ताईंची बैठक असे ती. आचार्य शारदा कुलकर्णीचा विष्णू सनगर नावाचा प्रथम गाणा भजाचा नित्य देतसे ताईसी. कोळी सरुताईस घालीत स्नान अधून मधून कपडे धुन घरचे प्रमाणे मांडून सूनही सेवा करीतसे. प्रथम स्नाने दीपावलीस भार्या उठवे विष्णू कोळ्यास. विष्णू मध्ये प्रथम घालीन ताईस अन्यथा स्नान करणे नाही. पांघरून ओढूनी झोप सरुताईंची दारावर थाप पाटेच्याचा समय अणूप भक्त ओढ जाणतसे. स्नानाभिषेक चोळून अनुसया भार्या भिवून जात नसे पुढे आपण पतीस स्नाना साह्य करी. एके रात्री दुजा प्रहर पांघरण्यास दिली चादर पेटवून फिरवी घरभर अग्नी होमताईचा ज्वाला निघत वर भीतीने अंग थरथर लाकडी फळ्या माळ्यावर शेजारी सत्वर पुसू लागे. अनुसया गडबडुनी जाय घेऊनी कलशभर तोय संपवले निज भय अर्धवट चादर विझोणी. मागील निपटण्या कहार सरुताईंचे कृती सार ध्यानी न येई प्रकार बाहेर जाऊन बसे ताई. प्रारब्ध भोग भक्तांचा प्रयत्न से निपटण्याचा सदहेतू सरुताईंचा परीन आले ध्यानी त्यांच्या. रुसून बसे सरुताई 3 दिन घरी न येई मौन रूपे स्तब्ध राही अग्रहास साध देत नसे. 3 दिनानंतर अग्रह करता फार सरुताई कोळ्याचे घर भोजनासी त्या झाल्या. एके दिनी विष्णू कोळ्यासी ताई देत निज पादुकासी आजही त्या देवाऱ्याशी पूजित पुत्र सुरेश. एके दिनी भोजन वेळ ताटे करणे बाकी केवळ काढी निज पादुका सकळ वदे देजा पुंदीचे पाटलासी. सरुताई एवढ्या पादुका ताण्याला देजा आधी प्रथम करू भोजन नंतर देऊ पादुका नेऊन. भोजनानंतर विष्णून स्पर्श पादुकासी केलासे. सरुताई वदे आता नाही दुजे दिनी सरुताईकडे पाही आता नेऊ का ताई सरुताई वदे ने जा. तानाजी पाटील पुणदीचे मेहुणे विष्णू कोळ्यांचे सद्भक्त सरुताईंचे दर्शनासी येत असत. आई आई करीत लोक इस्लामपूर फलटणचे अनेक जंबूमाळी पिसे शिक्षक दर्शनार्थ कोळ्या घरी. 1975 सालात समाधिस्थ उपळेकर संत फलटणचे महामंत सद्गुरु रामचंद्र माळ्यांचे पुत्र शिवरामासी पडे चिंता कोणासी बजावे आता कोण सद्गुरु त्राता आता कोणाचे स्मरण कोणा द्यावे भोजन कोणाचे धरावे चरण तव काका स्वप्नी येऊन प्रमाण सांगते झाले. आसनस्थ काका उपळेकर तेथेच क्षणात सरुताई गादीवर टोपी कोट उपरणे त्यावर परिधान रूपताईंचे. पुणच्छ काका स्थानापन्न माळी घाली लोटांगण दोहोंचे एक रूप दर्शन भेदन माने कोणीही. माणी सरुताई स्थान उपळेकर काकांचे भुवन पावीचे द्विगुण हर्ष उल्हास मानसी. ते पाहुणी मायनीसी येत चारावे भोजन सरुताई प्रत काका सरुताई एक भगवंत समज पावे मनासी. तव पासून माळी मंडळी किरण रविवारी महादेव बुधवार वेळी येत मायनी स्थळी भोजन घेऊन ताईंचे. माळी मंडळी येऊ लागता पडली दिवाळी स्नान प्रथा पुढे सेवक ताईकडे येता सोयीनुसार होय सुरू. तापून निमुष्ण पाणी सुवासिक साबण तेलानी मूड असेल तेव्हा नाणी होत असत माऊलींची. पोशाख स्नानाभिषेकोत्तर गंध पुष्प दीप अत्तर सुवासिक द्रव्ये गळाहार माऊली आरती होतसे. वरचे वरी हालवुणी हात ताई प्रतिसाद देत
चालू आरती प्रत द्विकरी टाळ चालतसे कोणी गाण सेवेसी येई तवही ऐसेच होई हातावर हात देत ताई प्रतिसाद चालू असे कधी उंचावणी हात स्वतःशीच काही वदत कधी दोन्ही मागे सारित हवेत हलवीत ऐसी कृती कधी गात असत गाणे लहरीत बहु प्रेमाने कधी काही गुणगुणणे कधी मौन स्तब्धता संध्या समयी हरिपाठ भजन भक्त करीत भाव प्रेमाण माऊली समोर बसून श्रवणी आनंदे सरुताई श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य तृतीयाध्याय गौडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मैनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त।